श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले। 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला। सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले। तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी, गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीचे मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत, चंद्रहार द्यावा की? सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्पा जवळी। ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार। चोळाप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार। राणीसाहेब मागती, चोळाप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी। बाळाप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की? ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे, जबाब दितला चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेईचे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती। सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाचे करी, जो होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी। करावे राणी म्हणत असे, असो एके अवसरी काय झाली नवलपरी। बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत, एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी। तयाची करुनिया जोळी समर्थे करी घेतली, अल्लख शब्द उच्चारिला, भिक्षा द्या म्हणती आम्हाला। तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले, झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे। जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली, कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीत आणून, न लागता एक क्षण 100 गणती झाली। झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे। पाहुनी या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीन आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावोनी दुष्टोत्तरी ताडर करी बहुसाळ। ते ऐकुनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी। आज्ञा स्वामींची समर्थांची घेऊनी, म्हणती जावे येथोनी। याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले, तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे। बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवत जपाचा। काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी मानेनाशी झाली। सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करुनिया दाविती। परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे। परी राणीसी भिवून तैसेने केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले। तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले। मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर। फौजदारासी समर्थ काही एक न बोलत,
कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरकारी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.